सर्वांना नमस्कार। आज आपण मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा सन 2023 इयत्ता पहिली मधील गणित विषयाचे 25 प्रश्न आपण पाहणार आहोत। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण भाषा विषयाचे 15 प्रश्नांचे विश्लेषण केले होते। तर आता आपण गणित विषयाचे 25 प्रश्न पाहणार आहोत। तर चला सुरुवात करूयात। पहा, या ठिकाणी विभाग 2 मध्ये गणित हा विषय आहे आणि गणित मधला 16वा प्रश्न आहे। खालीलपैकी एकूण किती संख्यांच्या दशक स्थानी 7 हा अंक आहे। दशक स्थानी म्हणलं की पहिला अंक हा एकक असतो आणि दुसरा अंक हा दशक असतो। दशक स्थानी 7 असं जर आपण उत्तर हुडकत असून तर ज्या ठिकाणी दशक स्थानी 7 आहे त्या संख्येच्या खाली आपण अंडरलाईन करायची, जेणेकरून आपणास मोजण्यास मदत होईल। पहा, या ठिकाणी 70 दशक स्थानी 7 आलेले आहे, 57 मध्ये एकक स्थानी आले, 73 मध्ये दशक स्थानी आलेले आहे, 78 मध्ये दशक स्थानी, 67 मध्ये एकक, 17 मध्ये एकक, 75 मध्ये दशक स्थानी आणि 77 मध्ये सुद्धा दशक स्थानी आलेले आहे। 5 संख्यांच्या दशक स्थानी 7 हा अंक आलेला आहे, म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 येणार आहे, कारण या 5 संख्या आहेत। आपण अंडरलाईन केल्यामुळे एकही या ठिकाणी राहत नाही। पहा, तर चला पुढील प्रश्न घेऊयात। 36 व 38 या संख्यांच्या दरम्यान येणारी संख्या अक्षरात कशी लिहाल। संख्यांच्या दरम्यान म्हणजे 36 आणि 38च्या मध्ये 37 असते। तर 37 हे कशा पद्धतीने लिहिले जाते आणि तेही अक्षरात। तर या ठिकाणी 37 हे 35 आहे, 39 आहे, 40 आहे आणि 37 आहे, म्हणून याचा पर्याय क्रमांक 4 येणार आहे। प्रश्न 18वा, परवा शुक्रवार होता तर उद्या कोणता वार येईल। यामध्ये परवा हे 2 वेळा येते, म्हणजे पुढच्याच्या पुढचा दिवस पण परवा असतो आणि मागच्याच्या मागचा दिवस पण। यामध्ये आपण हे क्रियापद बघायचे आहे। होता म्हणजे भूतकाळ झाला, म्हणजे शुक्रवार मागील 2 दिवसापूर्वी होता, म्हणजे 2 दिवसापूर्वी शुक्रवार होता। शुक्रवार नंतर शनिवार आणि शुक्रवार नंतर शनिवार आणि रविवार, तर आज रविवार असणार आहे। आणि उद्या कोणता वार आहे असं विचारले तर उद्या हा सोमवार असणार आहे। पहा, होता या शब्दामुळे आपण शुक्रवार कधी आहे आणि सोमवार उद्या येणार आहे हे सुद्धा आपण यातून शोधून काढलेले आहे। तर याचा पर्याय येणार आहे 2। तर चला पुढील प्रश्न पाहूया। प्रश्न 19वा, खालीलपैकी कोणत्या पर्यायातील संख्या उतरत्या क्रमाने लिहिलेल्या नाहीत या शब्दाचा अर्थ आहे की चढत्या क्रमाने कोणत्या संख्या लिहिलेल्या आहेत। म्हणजे यातील जर पाहिलं तर उतरत्या क्रमाने लिहिलेल्या नाहीत, म्हणजे चढत्या क्रमाने। आपणास नेहमी पायऱ्या आठवल्या पाहिजेत। या ज्या पायऱ्या आहेत त्यामध्ये उतरत्या क्रमाने म्हणजे चढत्या क्रमाने कोणत्या संख्या लिहिलेल्या आहेत असं विचारलेलं आहे। म्हणजे पहिल्यांदा लहान, त्यापेक्षा मोठी आणि त्यापेक्षा मोठी अशा संख्या कुठे आहेत। पहा, या ठिकाणी 13, 24 आणि 31 या चढत्याच क्रमाने आहेत, हा पर्याय असू शकतो, परंतु आपण पुढचेही पर्याय बघणे गरजेचे आहे। 46, 43, 40 या उतरत्या क्रमाने आहेत आणि या ठिकाणी नाहीत म्हणून विचारले, त्यामुळे हा पर्याय असू शकत नाही। 69, 65 आणि 36 या सुद्धा उतरत्या क्रमाने आहेत, म्हणून हा सुद्धा पर्याय असणार नाहीत। 92, 87 आणि 71 या सुद्धा उतरत्या क्रमाने आहेत, उतरत्या म्हणजे वरून खाली आलेले आहेत, म्हणून हा सुद्धा पर्याय असणार नाही, म्हणून फक्त पर्याय क्रमांक 1च येणार आहे। तर चला पुढील प्रश्न घेऊयात। या प्रश्नामध्ये काय विचारलेले आहे, खालील आकृतीबंध पूर्ण होण्यासाठी प्रश्नचिन्हाच्या जागी अनुक्रमे कोणत्या संख्या येतील। अनुक्रमे कोणत्या संख्या येतील या ठिकाणी आपण नीट लक्षात घ्यायचं। अनुक्रमे म्हणजे पहिल्यांदा येणारी पहिल्यांदा आणि दुसऱ्यांदा येणारी दुसऱ्यांदा, अशाच संख्या घ्यायच्या। तर पहा, 99, 97 त्यानंतर कोणती 93, 91 यामध्ये आपण जर पाहिलं तर 2चा फरक आहे। 99 वजा 2 97, 97 वजा 2 या ठिकाणी 95 येणार आहे। 93, 91, 91 वजा 2 89, म्हणजे 95 आणि 89 ही अनुक्रमे संख्या आली पाहिजे आणि 95 आणि 89 ही संख्या पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे। तर चला पुढील प्रश्न पाहूयात। या प्रश्नामध्ये जर आपण पाहिलं तर खालीलपैकी कोणत्या जोडीतील अंकांपासून कमीत कमी 2 अंकी 2 संख्या तयार होणार
नाहीत. म्हणजे दिलेल्या पर्यायांपैकी कोणत्या दोन अंकांपासून दोन अंकी तयार होणार नाहीत. म्हणजे 2 अंकी आपण जर पाहिलं तर याच्यात 2 संख्या तयार होतात, ती म्हणजे 37 आणि 73. याच्या सुद्धा 2 तयार होतात, 48 आणि 84. याच्या सुद्धा तयार होतात 2 संख्या, परंतु 20 आणि 2. परंतु 2 ही 2 अंकी संख्या नाही. म्हणजे 2 अंकी या ठिकाणी एकच संख्या तयार होते आणि ही तयार होते 1 अंकी. तर या ठिकाणी सुद्धा 2 संख्या तयार होतात, 59 आणि 95. फक्त 3 पर्यायामध्ये 2 अंकी एकच संख्या होती आणि या ठिकाणी कमीत कमी 2 अंकी 2 संख्या विचारली. या ठिकाणी 1 होते म्हणून याचा पर्याय 3 येणार आहे. तर 1 ते 100 या संख्येमध्ये कोणता अंक 20 वेळा येत नाही. तर 1 ते 100 संख्यांमध्ये 20 वेळा 2 ते 9 अंक येतात. 1 हा अंक 21 वेळा येतो, तर 0 हा अंक 11 वेळा येतो. तर त्यामुळे या ठिकाणी 0 तर नाही, म्हणून 1 हा 21 वेळा येणारा अंक आहे, म्हणून 20 वेळा हा अंक येत नाही. तर चला पुढील प्रश्न घेऊयात. गोष्टीच्या पुस्तकातील 58 पानांपैकी 51 पाने वाचून झाली, तर एकूण किती पाने वाचायची राहिली. तर या ठिकाणी कोणती क्रिया करावी लागली हे सर्वप्रथम समजून घेणे गरजेचे आहे. गोष्टीच्या पुस्तकातील 58 पानांपैकी 21 पाने वाचून झाली, तर एकूण किती पाने वाचायची राहिली. या ठिकाणी वजाबाकी करणे गरजेचे आहे. एकूण पाने आहेत 58, एकक खाली एकक आणि दशक खाली दशक घ्यायचा. त्यानंतर वाचून झालेली पाने आहेत 21. तर 8 मधून 1 गेले 7 आणि 5 मधून 2 गेले तर 3. एकूण 37 पाने वाचायची राहिलेली आहेत, म्हणून याचा पर्याय क्रमांक येणार आहे 4. पुढील प्रश्न घेऊयात. या प्रश्नामध्ये खालील पर्यायातील सर्वात ठेंगणा मुलगा कोणता आहे. तर ठेंगणा मुलगा म्हणजेच उंचीने लहान मुलगा कोणता आहे, तर याचा पर्याय क्रमांक 2 येणार आहे. तर पहा 25वा प्रश्न काय आहे. यामध्ये बघा खालीलपैकी कोणत्या पर्यायातील रक्कम सर्वात जास्त आहे. यासाठी तुम्हाला 4ही पर्याय बघणे गरजेचे आहे आणि त्याच्या रकमाही लिहिणे गरजेचे आहे. तर पहा 5 5 5 5 म्हणजे 5 आणि 5 10 15 आणि 20 20 आणि 10 30. तुम्ही या ठिकाणी रुपये लिहिले तरी चालू शकतात, जेणेकरून पुन्हा आपणास तेच कॅल्क्युलेशन करावे लागणार नाही. 2 4 6 8 10 12 आणि 14 या ठिकाणी होणार आहेत 14 रुपये. या ठिकाणी 20 आणि 20 40 आणि 1 41 रुपये होणार आहेत. 5 आणि 5 10 आणि 10 20 या ठिकाणी 20 रुपये होणार आहेत. तर आपणास रक्कम सर्वात जास्त आहे तर 41 रुपये पर्याय क्रमांक 3 मध्ये सर्वात जास्त आहे. तर चला पुढील प्रश्न घेऊयात. या प्रश्नामध्ये आपण पाहायचं आहे तर खालीलपैकी एकूण किती बेरजा बरोबर आहेत. तर आपणासमोर 4 बेरजा दिलेल्या आहेत, यापैकी किती बेरजा बरोबर आहेत. आपण बरोबर बेरजेला आपण टिक मार्क करायचे आहे. 7 अधिक 8 बरोबर 15 ही बरोबर बेरीज आहे. 18 अधिक 13 5 ही बेरीज नसून वजाबाकी, पण इथं बेरजेचं चिन्ह दिले मग हे बेरीज काय आहे, चुकीचे आहे. 16 अधिक 23 बरोबर 39 दिलेला आहे. तर या ठिकाणी 39 बेरीज येते का आपण डायरेक्ट उभी बेरीज किंवा आपण जर तुम्ही जर आडवी करत असाल तर आडवी सुद्धा या ठिकाणी कॅल्क्युलेशनला केली तर चालेल. 6 आणि 3 9 2 ने 3 ही बेरीज सुद्धा बरोबर आहे. आणि 20 अधिक 36 याची 60 बेरीज येते का. 6 आणि 4 10 ला 0, हातचाला 1, 3 आणि 1 4 5 6 ही सुद्धा बेरीज बरोबर येते. जर आडवी बेरीज करणे अवघड जात असेल तर याच ठिकाणी किंवा कच्च्या कागदावर सुद्धा तुम्ही उभी बेरीज करून हे उत्तर बरोबर आहे का नाही हे टॅली करणे गरजेचे आहे. तर या ठिकाणी अ, क आणि ड या 3 बेरजा बरोबर आहेत, म्हणून याचा पर्याय क्रमांक 1 येणार आहे. सोबतच्या घड्याळात किती वाजले आहेत. आपण जर पाहिलं तर लहान काटा हा 10 वर आहे आणि मोठा काटा 12 वर आहे, म्हणून या ठिकाणी 10 वाजलेल्या आहेत, म्हणून याचा पर्याय क्रमांक येणार आहे 4. तर चला पुढील प्रश्न घेऊयात. पहा पुढील प्रश्न आहे 28वा. खालील पर्यायातील चुकीच्या जोडीचा पर्याय शोधा. या ठिकाणी चुकीच्या म्हटलेला आहे तर 9 आणि 4 94 आहे, हा बरोबर आहे.
हा 78 आहे, 78 बरोबर आहे. हा 36 या ठिकाणी 63 दिलेला आहे, हा चुकीचा आहे आणि आपणास चुकीचाच विचारलेला आहे म्हणून हा पर्याय येणार आहे. आणि पुढील प्रश्नाचा पर्याय बघायचा आहे 84 म्हणून याचं उत्तर हे पर्याय क्रमांक 3च येणार आहे. केशवने 7 पंत्या, राघवने 4 पंत्या व गोपाळने 5 पंत्या विकत घेतल्या तर तिघांनी मिळून एकूण किती पंत्या विकत घेतल्या? तिघांनी मिळून किती पंत्या विकत घेतल्यात तर या ठिकाणी या तिघांची बेरीज करायची आहे. तुम्हाला जर तोंडी बेरीज येत असेल तर तोंडी करा किंवा लिहून सुद्धा तुम्ही बेरीज करू शकता. 7 + 4 + 5, 7 आणि 4 11 आणि 5 16, तर तिघांनी मिळून एकूण 16 पंत्या घेतलेल्या आहेत. तर चला पुढील प्रश्न पाहूयात. सोबतच्या चित्ररूप माहितीचे निरीक्षण करा व दिलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून शोधा. तर पहा, ही जी आकृती दिली याचं निरीक्षण करायचं आहे. दूध देणारे प्राणी पाळणाऱ्या व्यक्तींची एकूण संख्या किती आहे? आता दूध देणारे प्राणी जर म्हटलं तर गाय एक आहे, बैल हा दूध देत नाही, शेळी एक आहे आणि घोडा सुद्धा दूध देत नाही. म्हणून गाय आणि शेळी, तर दूध देणारे प्राणी हे गाय आणि शेळी किती आहेत? तर या ठिकाणी प्रमाण दिलेलं नाही. शक्यतो पहिलीला प्रमाण देत नाहीत, परंतु या ठिकाणी प्रमाण तिसरी चौथीला जर पाहिलं तर येथे प्रमाण दिलेलं असतं. तर या ठिकाणी जर गाय किती व्यक्ती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9, या ठिकाणी 9 लिहिले तर अचूकता वाढते. शेळी 1 9 10 11 12 13 आणि 14 आहेत म्हणून या ठिकाणी 14 हे पर्याय क्रमांक 1 आहे की जे दूध देणारे प्राणी आहेत. तर चला पुढील प्रश्न घेऊयात. 45 वजा चौकट बरोबर 13 या उदाहरणात रिकाम्या चौकटीत कोणती संख्या येईल? असं जर उदाहरण असेल तर सरळ आपण इकडची जर चौकट हा अंक इकडे केला आणि हा अंक इकडे केला तर उत्तर आपलं काय असतं? तेच राहणार असतं. तर 45 वजा 13 केलं तर ही चौकट येणार आहे. म्हणून आपण इथं 45 वजा 13 करायचे आहे. त्यामुळे आपणास चौकटीची संख्या मिळणार आहे. आपण 5तून 3 गेले 2, 4तून 1 गेला 3, तर 32 येते. म्हणजेच 45 वजा 32 बरोबर 13. आपण काढलेले 32 हे बरोबर आहे का हे पाहण्यासाठी सुद्धा आपण 45 वजा 32 करून पाहिलं तरी हरकत नाही, जेणेकरून आपली अचूकता वाढणार आहे. आपला पेपर किती वेळात होतो ह्याचा अंदाज घेऊन असे टॅली करणं सुद्धा गरजेचं आहे. 5तून 2 गेले 3, 4तून 3 गेले 1, उत्तर 13 येते. म्हणजेच नक्कीच इथे 32 आहे आणि हे 32 पर्याय क्रमांक 2 आहे. आता पहा पुढील प्रश्न. खालीलपैकी कोणत्या वस्तूचा पृष्ठभाग सपाट असतो? सपाट पहा, तर मोबाईलचा पृष्ठभाग सपाट असतो, टेबलचा पृष्ठभाग सपाट असतो, पुस्तकचा सुद्धा सपाट असतो आणि चौथा पर्याय दिलेला आहे सर्व पर्याय बरोबर. त्यामुळे आपण सगळे पर्याय वाचणं गरजेचे आहे. काही मुलं याच ठिकाणी थांबतात. कोणत्या वस्तूचा पृष्ठभाग सपाट आहे? मोबाईल, लगेच 1 नंबर रंगवतात. तसं न करता चारही पर्याय व्यवस्थित वाचणे गरजेचे आहे. त्यामुळे याचा पर्याय क्रमांक 4 येणार आहे. पहा पुढील प्रश्न काय विचारलेला आहे. खालीलपैकी एकक स्थानी सर्वात लहान अंक असलेली संख्या कोणती? एकक स्थानी सर्वात लहान अंक, एकक स्थान म्हणजे पहिला अंक. या ठिकाणी 2 आहे, या ठिकाणी 8 आहे, या ठिकाणी 6 आहे, या ठिकाणी 5 आहे. तर सर्वात लहान अंक एकक स्थानचा 2 म्हणून याचा पर्याय क्रमांक 1 येतो. आपण व्यवस्थित प्रश्न काय आहे ते वाचणं या ठिकाणी गरजेचं आहे. नाहीतर 92 ही मोठी संख्या असली तरी एकक स्थानचा अंक याचा लहान आहे म्हणून पर्याय क्रमांक 1 येणार आहे. तर चला पुढील प्रश्न पाहूयात. खालीलपैकी कोणत्या पर्यायात तिरप्या रेषा नाहीत? या ठिकाणी पहा नाहीत विचारलेला आहे. तर कोणत्या तिरप्या नाहीत? एक तिरप्या रेषा आहेत आणि ब च्या तिरप्या रेषा नाहीत, या उभ्या आहेत म्हणून ब एक पर्याय येणार आहे. क च्या तिरप्या रेषा आहेत म्हणून हे यात येणार नाहीत आणि ड च्या आडव्या रेषा आहेत, ह्या तिरप्या रेषा नाहीत म्हणून ड एक येणार. म्हणजे ब आणि ड हे दोनच येणार आहेत म्हणून याचा पर्याय क्रमांक
4 येणार आहे। तर चला पुढील प्रश्न घेऊयात। खालीलपैकी 31 दिवसांच्या महिन्याचा गट कोणता आहे? आपण जर पाहिलं तर 31 दिवसांचा महिना, तर यामध्ये फेब्रुवारी हा 28 किंवा 29 दिवसाचा असतो, त्यामुळे हा तर पहिल्यांदाच जाणार आहे। जानेवारी हा 31 दिवसाचा असतो, आपण जर मूठ अशा पद्धतीने पकडली तर आपण यातून सुद्धा दिवस काढू शकत असतो। जानेवारी आणि ऑक्टोबर पहा, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर। ऑक्टोबर सुद्धा 31 दिवसाचा आणि जानेवारी सुद्धा 31 दिवसाचा आहे, म्हणून गट 2 येणार आहे। पुढील पाहूयात एप्रिल, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल हा 30 दिवसाचा आहे, त्यामुळे हा गट येणार नाही। त्यानंतर सप्टेंबर आणि नोव्हेंबर तर आपणास माहिती आहे 30 दिवसाचा आहे, त्यामुळे सप्टेंबर आणि सप्टेंबर जर पाहिलं तर जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर हा 30 दिवसाचा येतो, त्यामुळे यामधील जानेवारी आणि ऑक्टोबर हे दोनच महिने जे आहेत ते 31 दिवसांचे असणार आहेत, म्हणून याचा गट क्रमांक 2 येणार आहे। पहा, सोबतचे चित्र पहा, दिलेल्या वस्तूचा आकार कोणत्या आकृतीसारखा असतो ते पर्यायातून शोधा। जर आपण हा कॅरम पाहिला तर हा चौरस आकृतीचा आहे, म्हणून याचा पर्याय क्रमांक येणार आहे 4, कारण हा चौरस आहे, याच्या चारही बाजू समान आहेत आणि प्रत्येक कोण काटकोन आहे, म्हणून हा चौरस आहे। तर खालीलपैकी कोणत्या वजाबाकीचे उत्तर 2 अंकी संख्या येते? तर 27 - 12 याचे उत्तर 15 येते आणि ती 2 अंकी संख्या आहे, म्हणून याचा पर्याय क्रमांक 1 येणार आहे। तर चला पुढील प्रश्न पाहूयात। 13, 3, 23 या संख्या योग्य चढता क्रम कोणता आहे? या संख्यांचा योग्य चढता क्रम म्हणजे चढता क्रम जर पाहायचं झालं तर आपण नेहमी पायऱ्या लक्षात घ्यायच्या, लहान संख्या त्यानंतर मोठी आणि त्यानंतर मोठी। यामध्ये 3 अगोदर येणार आहे, 3, त्यानंतर 13 येणार आहे आणि त्यानंतर 23 येणार आहे। तर 3, 13 आणि 23 कुठे आहे? तर पर्याय क्रमांक 4 याचा बरोबर येणार आहे। तर पुढील प्रश्न घेऊयात। खालीलपैकी अयोग्य विधान कोणते? अयोग्य म्हणजे चुकीचे विधान कोणते? 1 अंकी सर्वात मोठी संख्या 9 आहे, हे बरोबर विधान आहे, कारण 1 अंकी सर्वात मोठी संख्या ही 9च आहे। 2 अंकी सर्वात लहान संख्या 10 आहे, हे सुद्धा बरोबर विधान आहे, कारण 2 अंकी सर्वात लहान संख्या 10 आहे। 25 या संख्येच्या दशक स्थानी 5 हा अंक आहे, तर 25 या संख्येच्या दशक स्थानी 5 नसून एकक स्थानी 5 आहे, म्हणून हे अयोग्य विधान आहे, म्हणून हा आपला पर्याय असू शकतो, कारण आपण चौथा पर्याय वाचलेला नाही। तर हा बरोबर पर्याय असू शकतो। 100 ही 3 अंकी संख्या आहे, हा सुद्धा बरोबर पर्याय आहे, म्हणून आपले उत्तर हे पर्याय क्रमांक 3च असणार आहे। तर चला शेवटचा प्रश्न पाहूयात। खालील पर्यायांत 5 रुपयांचे कोणते नाणे आहे? तर 5 रुपयांचे कोणते नाणे आहे विचारलेले आहे, तर हे 5 रुपयांचे नाणे आहे। या ठिकाणचे नाणे 5 रुपयांचे नाही, हे 2 रुपयाचे आहे आणि हे 1 रुपयाचे नाणे आहे। या ठिकाणी 10 लिहिलेले आहे, म्हणून हे 10 रुपयांचे नाणे आहे। तर हे 5 रुपयांचे विचारलेले आहे, म्हणून याचा पर्याय क्रमांक 1 येणार आहे। तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।